सगळ्यांचा लाडका दादूस अरुण कदम बोलतो मी. हा म्हणजे तुमचं ते हॉर्स रायडिंग करायचं जे ट्रेनिंगचं क्लास आहे ना, मी त्याच्या पत्त्यावर आलोय. पण इकडे मला ना घोडा दिसत आहे ना बसायला मोडा दिसत आहे. प्लीज जरा तुम्ही येतं कुठं आहे तुम्ही? आलो आलो. हॅलो, आपण कोण? आम्ही तेच आता तुम्ही ज्यांच्याशी फोनवर बोलत होतात. हा. मी हॉर्स रायडिंग स्कूलचा संचालक पॅडी घोडेवाले. आणि मी यांचा लहान भाऊ पृथ्वी. ऍक्च्युली ते तुमचं मी हॉर्स रायडिंगची मी ती जाहिरात वाचली ना. ओके. नाही ना घोडा चालवायचं शिकायचंय. हो का नाही, आम्ही शिकवतो ना, आम्ही सगळं शिकवतो. आम्ही घोडा चालवणे, हा. घोडा पळवणे, आम्ही सगळं शिकवतो. फक्त आम्हाला सांगा की तुम्हाला का घोडा शिकायचा? ऍक्च्युली काय झालं, वरातीमध्ये आहे ना मी घोड्यावरून पडलो म्हणून 2दा माझं लग्न कॅन्सल झालं. पण कशामुळे झालं तुमचं लग्न? म्हणजे कसं झालं, पहिल्या टायमाला ना मी वरातीमध्ये घोड्यावर चढलो. म्हणजे असं फुल माहोल तयार झाला, सगळे वाजंत्री संत्री असे वाजवायला लागले. माझे सगळे मित्र असं मस्त डान्स बिन्स करायला लागलं. घोड्याला काय हुक्की आली माहिती नाही, त्यांनी फुर्र असं केलं. मग मी पण उत्स्फूर्तपणे तो घोड्याला वाटलं मी त्याला चिडवलं. तो जो उदालला ना असा आपटला आणि त्याने मला चांगलं माझं माकड हाड मोडून गेलं. तुम्हाला सांगतो हे सगळे त्या नवरीने बघितल्यावर बोलतो आता लग्नानंतर याचं पुढचं काही होणार नाही, म्हणजे संसार वगैरे याच्याने काही होणार नाही. मी बोलायच्यात लग्न कॅन्सल करतो. आणि दुसऱ्या टायमाला काही झालं, मस्तपैकी मी असं वरातीमध्ये घोड्यावर चढलो. सगळा माहोल असा क्रिएट झाले, वाजंती संत्री मंत्र्याचे वाजवायला लागले. सगळे माझे मित्र असे मस्त डान्स करायला लागले. आणि मी परत तो घोडा फुर्रने गेला. आणि मग तुम्ही लगेच आप्स केलं असेल. नाही ना, मी शाना, मी कशाला लफरी करतोय. मी बोला आपण नाही करणार. पण त्या माझ्या मामे भावाच्या पोरांनी त्याच्या पायाखाली असा फटाका लावला. जो काय घोडा उदालला, जो डायरेक्ट मंडपात घुसला. त्याला असं मस्तपैकी मिनी गेटवर त्याचे फुलं बिलं मस्त सजून मोठा गेट केला होता. त्या घोड्याला काय अंदाज आलाच नाही, घोडा गेला. मी वरच लटाकलो. बराच टाइम झाला, नवरा काय येत नाही बोलल्यावर सगळ्या लोकांनी लग्न कॅन्सल केलं. लोक जेवली पिवली गेली, मी वरच लटाकलो. अरे मना खारा वसारे कोणाचं लक्षच नाही. एका शाण्यानं तर अग्निशमन दलाला फोन केला की त्या मंडपाच्या गेटवर कोणतरी माकड अडकले. ते खाली काढल्यावर लोकांना कळलं की मी आहे. ही सगळी लबरी बघितल्यानंतर ती नवरी बोलली, जो माणूस लग्नाच्या पहिल्याच दिवशी जो मंडपावर चढतो त्याच्याशी मला लग्नच करायचं. अरे बापरे. पण मला सांगा, तुम्हाला कुठल्या प्रकारचा घोडा शिकायचा? म्हणजे अरबी घोडा शिकायचा आहे की आपला देशी घोडा शिकायचा? अरबी घोड्याची अरबी घोडा शिकवू, पण अरबी घोडा शिकण्याचे 5,000 रुपये लागतील. देशी असेल तर 2,000 रुपयात होऊन जाईल. एरिया आपण दिसायला जरी लहान असलो ना तरी काम एकदम भारीच करतो. अच्छा. आपल्याला भारीतलाच घोडा शिकायचा. भारीतला? 1 मिनिट. 1,000 हे घ्या 5,000. आई शाबाश. मला अरबी घोडा शिकायचा. अरबी घोडा मागा. अरबी घोडा. 1 मिनिट. खबडक 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 लाड में आया, लाड में और ये घोडा आहे. म्हणजे का वाटत नाही? नाही, दिसायला जरी घोडा असला तरी जो प्लास्टिकचा लहान पोरायचा खेळायचा घोडा आहे. हाच घोडा अपेक्षित आहे इथे. हा. हे बघा लक्षात घ्या, तुम्हाला आम्ही खरा घोडा देणार. हा. पण ह्या घोड्यावरती तुम्हाला ट्रेनिंग घ्यावी लागणार ना. काय लर्निंग लायसन्स ह्या घोड्यावर मिळतं. हा. घोड्याचं लर्निंग लायसन्स असतं. हा, घोडा तुम्ही कुठे घेऊन जा, वरातीत घेऊन जा, मैदानात घेऊन जा, रस्त्यावर घेऊन जा, लर्निंग लायसन्स पाहिजेच. आणि जर लायसन्स नसेल ना तर 5 लाख रुपये दंड आहे, माहिती काय? मग आम्ही तुम्हाला लर्निंग लायसन्स काढून देणार.
आहे की नाही? त्यामुळे तुम्ही ह्या घोड्यावरती प्रॅक्टिस करायला घ्या. बघा हा तुमचा आरबी घोडा. हा. हा अरबी घोडा. आरबी आहे. हा, बघा अरबी तर. नाही वसंत, तुम्हाला चरबी आहे चरबी. अरे चांगलं म्हणजे खरा खुरा घोडा पाहिजे ना, तर मी बसन नाही खरा याच्यावर. मिळणार, पण आधी ह्याच्यावर प्रॅक्टिस करायची, मग खरा घोडा मिळणार. हा? आपण ट्रेनिंग सुरू करूयात. ट्रेनिंग सुरू करूया. चलो, हा? start. ओके ओके. सर हे हे वही घ्या. वय चला आता. सर ट्रेनिंग हे वही आणि हे पेन हे घ्या. आधी थेअरी करावी लागेल ना. मी लिवायचे सगळे. म्हणजे काय, मी जे सांगणार ते तुम्ही लिहून घ्यायचं. घ्या सर लिहून घ्या. हा? घोडा म्हणजे घोडा. हा. हं? आणि घोड्याला इंग्लिशमध्ये हॉर्स म्हणतात. लिहा. हा लिहा. हॉर्स. हा हॉ सी पासून सुरुवात केली आहे. बर जवळ आहे, जवळ आहे. हा. जवळ आहे. बर. आणि हा जो घोडा असतो याला बायोलॉजिकल टर्ममध्ये ॲक्वस फेरुस कॅबेलस असं म्हणतात. ॲक्वस फेरुस कॅबेलस. काय माझ्याकडे काय बघतो? माझा भाव बोललाय म्हणजे वाचणारच ना. लिहून घे. हे सगळे लिवायचे. हा म्हणजे काय, म्हणजे अरे म्हणजे याची लांबी रुंदी उंची पण आवरी मोठी नाही, तेवढं नाव आहे याचं. असणार त्याचं बायोलॉजिकल नाव आहे ते. पुढचं लिहा. हा जो घोडा आहे याचा प्रकार ग्रॅमेनोवर प्रकार आहे. लिहा ग्रॅमेनोवर. काय माझ्याकडे काय बघतो? माझा भाव बोललाय म्हणजे असणारच ना. म्हणजे उंद्या लिहिलं तर नाही चालणार. दादा उंद्या विचारतायत. मी काम करूया, आपण त्यांना ते सगळे मेल करून टाकूयात. ठीक आहे. दादा म्हणाला तर नोट्स मेल करतो. पण त्याचं काय, त्याचे 1,500 रुपये जास्त लागतात. मी 1,500 रुपये देतो, पण लिहायचं सांगू नका. अच्छा चालेल. 1,500 द्या, 1,500 द्या. हां. थँक्यू दादा. ओके. 1,500. हा तर आता मी तुम्हाला आणखीन सोपं करून सांगतो. ग्रॅमिनोवर म्हणजे काय तर शाकाहारी. नाही आहे ना. आहे अजून पुढे आहे. पुढे आहे. महत्वाची माहिती राहिली आहे घोड्याची. हा. अरबी घोडा आहे तो. घोडा हा जो प्राणी आहे त्याला 4 पाय असतात, 2 नाक पुढ्या असतात, 2 कान असतात, 2 डोळे असतात, एक जठर असतं, एक यकृत असतं, एक पाट असते, एक पोट असतं, एक मूत्रपिंड असतं, एक डायजेस्टिव्ह सिस्टीम असते आणि त्याच्या इथे हे हेसोफगस असतं. म्हणजे मी ज्याच्यावर बसणार त्याच्या खाली एवढं सगळं मग कसं आहे, घोडा आहे ना, चालवायला शिकण्याआधी घोडा समजून घ्यायला पाहिजे. हो अंधारायचं गोंधळायचं त्याचे गुलुगुलू बोलायचं त्याची. करा खरारा करा ना त्याला. मी खरारा करायचा. बसऱ्यानं खरा घोडा पाहिजे ना खरारा करायला. नका ना बोलू तुम्ही. खरा घोडा त्याला कसं कळलं तुम्ही त्याला खोटा घोडा बोलता तो चिडणार नाही. ओके ना ना ना. जँगो जँगो नाही जँगो. नाही नो जँगो. जँगो तू त्याच्यासाठी गाणं म्हण ना. घोड्यावरची गाणी म्हण. त्याला आवडतात घोड्यावरची गाणी. ये घोड्यावरची गाणी. म्हणजे काय, त्याचं आवडतं गाणं आहे घोडी तेरा गाव बडा प्यारा मैं तो गया ना आगे रे. घोडा ना. म्हणजे या तुम्ही पण जँगो जँगो येऊ द्या. गाणं म्हणा. घाबरायचं नाही. Proper म्हणा. घोडी तेरा गाव म्हणा. थांबा. घोडी काम तेरा. करूया. थांबा. जँगो असं जँगो. पोझिशन दिली म्हणा. म्हणजे घोडा हुशार आपला. गाणं म्हणा. घोडी तेरा गाव बडा. घोडी तेरा म्हणा. लयच म्हणजे लॉजिक सोडून बोलल्यासारखं वाटतं. शेठ ज्याच्यावर आपलं करिअर झालं त्याचबद्दल तक्रार कराल. स्टुडिओतून बाहेर पडलात आणि चुकून लॉजिक शब्द सापडला ना, रिटायर व्हाल. म्हणा तुम्ही गाणं म्हणा. त्याला गाणं म्हणा. त्याच्यासाठी म्हणा. घोडी तेरा गाव बडा प्यारा म्हणतो चालायला लागला. अरे
डायरेक्ट पप्पी घेतली नाही, नाही. त्याला आवडलं मी त्याला चालतोय, आवडलं. चालतोय तुम्हाला. तो चालतोय. चालतोय तुम्ही या ना तुम्हाला. त्याच्या पाठीवर बसा. या पाठीवर बसा, या. या पाठीवर बसा. हा बसा बसा. हा. आता घोड्यावर बसल्याच्या नंतर हा. जर तुम्हाला डावीकडे त्याला न्यायचं असेल हा. तर तो लगाम धरायची हा, ही लगाम. लगाम धरा ते. हा, डावीकडे न्यायचं असेल तर डावीकडचा लगाम ओढायचा. बरं. उजवीकडे जायचं असेल तर उजवीकडचा लगाम ओढायचा. बरं. ठीक आहे हा. कळलं तुम्हाला आम्ही डावा म्हटलं की या बाजूला करायचा, उजवा म्हटलं की या या बाजूला बाजूला करायचा. करायचं. ओके? ठीक आहे रेडी चलो लगाम पकडा. लगाम पकडा हा. हा हा डावा उजवा 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 उडवा. डावा उजवा मध्ये मध्येच उडवा कुठं झालं नाही, उडवा नाही, कुठं आलं आम्ही ते घोडा उडवायला तुम्हाला शिकवत होतो हा. तिच्या घोडा उडवायला तुम्ही शिकला आम्ही नाचायला शिकवतो अरे ना तुम्ही कशाला मला शिकवता त्याचं माझं आता बॉन्डिंग झालंय झालं? म्हणजे तो मला नाचवणार मी त्याला सांगणार हे नाचव आपल्याला हा, म्हणजे ए ए ए ए नाचो नाचो ए घोडे ए घोडे हे बघ, म्हणजे मी असं डाव्याकडे गेलं की तू डाव्याला जायचं याला हा घोडा खरा वाटायला लागला आता दादा गोडी तेरा ही वर कमाईची संधी आहे. वा वा वा. चला मस्त मस्त शाबास, वा, वा, शाबास. वा. एक मिनिट कुठे आहे तो माणूस एक मिनिट कुठे आहे तो माणूस हा बघा हो खाली उतरा काय खाली उतरा काय झालं काय चाललंय घोडा नाचवत होतो स्वतःच्या आनंदासाठी मुक्या प्राण्याला नाचवताय तुम्ही त्यासाठी तुम्हाला 15,000 रुपये फाईन भरावं लागेल नाहीतर डायरेक्ट जेल डायरेक्ट जेल नाही पण साहेब 15,000. तुम्ही कोण कोण तुम्ही साहेब कोण कोण तुम्ही हा. प्लॅस्टिक अॅनिमल राईट डिपार्टमेंट कडून आलोय बापरे प्लॅस्टिक राईट बापरे प्लास्टिक अॅनिमल राईट हो 15,000 फाईन काढा नाहीतर डायरेक्ट जेल आहे साहेब 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 ऐका ना साहेब ऐका ना बिचारा गरीब आहे बिचारा अहो, गरीब? आणि उद्या लग्न आहे त्याचं काय करू? काहीतरी मांडवली करा गुन्हा ना केलाय हा फाईन भरावं लागेल त्यांना भरणार तो पण काहीतरी मांडवली करा ना थोडे तोड पाणी लय करा. होते 15,000 थोडे लय बी ही दोन माणसं म्हणतायत म्हणून 10,000 रुपये घेतो नाहीतर मी एक पैसा कमी करत नाही हा, साहेब देऊ टाका. 10,000 रुपये द्या 10,000. अरे पण लय होतं 10,000 द्या नाहीतर डायरेक्ट जेल नाही 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 साहेब जेल नको जेल नको, जेल नको, जेल नको. बरं दिसेल का लग्नाच्या दिवशी तुम्ही जेलमध्ये आहे. हो ना बस रे मला आता बोलायचं मोजत बसू नाही. नका देऊन टाका पटकन साहेब हाय घ्या पैसे द्या ठीक आहे पावती हा चला चल जँगो जा तुगडुक जॅंगो, जा बाळ, बाळ. जँगो जॅंगो दादा आपला जँगो गेला रे जँगो आपला जँगो गेला दादा अरे फालतूगिरी आहे आत्ता कुठे माझं बॉन्डिंग झालं होतं त्या घोड्याबरोबर मी त्याच्याशी बोलत होतो तू माझ्याशी बोलत होता आम्ही टुकडूक गोडी तिरे गाव मी गाणं बोलत होतो सर तुमच्या ना नशिबात घोडा नाहीच आहे नाहीच आहे सर तुम्ही एक काम करा तुम्ही आहे ना तुमची वरात आहे ना कारमधून काढा हा अरे काय मोठं शान कारमधून कार चालवता येते का म्हणा अरे पण आम्ही शिकवतो ना कार आम्ही कार शिकवणार ना तुम्हाला तुम्ही हा कार म्हणून शिकवलं अरे घोडा बिडा सगळं शिकवतो Yes, yes, आम्ही. please. हा? दादा गाडी शिकवूया ना हो चल चल Yes. या या Yes. ही गाडी तुम्ही मला चालवायला शिकवणार हं? गाडी चालवायला मी याच्यात बसायचं कुठे इकडनं दार उघडा ना या साईडनी या इथे दार आहे इकडे झालं हा उघडतो मी हा. जँगो! वा 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 तुमचे कॉस्ट्युम्स आणि घोडा यामधली तफावत बघून मी तिथेच संपले होते खूप छान परफॉर्म केलं वा वा बघूया हा सरसिक सई काय म्हणतीये अरुणदा तुम्ही आलात की कन्व्हिक्शन काय असतं हे आम्हाला नव्याने कळतं आणि आज पुन्हा एकदा तुम्ही कन्व्हिक्शनची उजळणी आमच्याकडून करून घेतली त्याचा खूप आनंद आहे पॅडिता काय एंट्री होती किती तो रुबाब हां किती स्वॅग फारच आवडलं मला म्हणजे अगदी स्लो मोशन चालू आहे असा तू वरती वगैरे बघितलंस ते पायाने जे काय केलं ते फारच भारी होतं पृथ्वीक मस्त बनेनी खूप छान एंट्री घेतली बनेची एंट्री विशेष आवडली मला बने आज दिन बने मजा आली आणि तू लावलेला मस्सा पण खूप आवडला बने अरुण दादा मस्त तुम्ही जेव्हा जेव्हा असता तेव्हा तेव्हा जे विषय
मांडू शकत नाहीत त्यांची मांडणी करता येते आणि ती तुमच्यामुळे एक्झिक्यूट छान केलं जातं किंवा होतं अनायसे. मजा आली, धमाल. छान दिसताय दोघे.